पुण्यामध्ये काल काळजाचा थरकाप उडवणारा स्कूल बसचा अपघात घडलेला आहे। काल संध्याकाळी 5च्या दरम्यान पांडवनगर जवळच्या रस्त्यावरच्या एका वळणावरती विहिरीजवळ जेव्हा ही स्कूल बस पोहोचलेली होती तेव्हा हिचा अपघात घडला। नमस्कार मित्रांनो, एका शाळेच्या बसमध्ये बसलेली तब्बल 40 निष्पाप मुलं। शाळा सुटल्याचा आनंद, घरी जाण्याची घाई आणि चेहऱ्यावर हसू। पण पुढच्या काही मिनिटात असा थरार उभा राहणार होता की त्या बसमधील प्रत्येक मुलाच्या मनात भीतीचं सावट पसरलं। पुण्यात घडलेल्या या धक्कादायक घटनेमागचं सत्य नेमकं काय आहे? ही फक्त एक चूक होती की निष्काळजीपणाचा कळस? आणि असा कोणता क्षण आला ज्यामुळे 40 मुलांचे जीव काही सेकंदांसाठी धोक्यात आले? आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्या दिवसाची संपूर्ण कहाणी। शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा, कारण प्रत्येक पालकाने ही घटना समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। दुपारची वेळ होती। नेहमीप्रमाणे शाळेची घंटा वाजली आणि वर्गांमधून मुलांचा आनंदी गोंधळ बाहेर पडू लागला। कोण आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत होतं, कोण उद्याच्या गृहपाठाबद्दल बोलत होतं, तर काही मुलं शाळेत घडलेल्या मजेदार गोष्टी एकमेकांना सांगत होती। शाळेच्या आवारात नेहमीसारखीच लगबग होती। पालक काही मुलांना घेण्यासाठी आले होते, तर अनेक विद्यार्थी आपल्या स्कूल बसच्या दिशेने जात होते। त्या दिवशी ही सर्व काही अगदी सामान्य वाटत होतं। शाळेच्या बससमोर मुलांची रांग लागली होती। एकामागून एक विद्यार्थी बसमध्ये चढत होते। काही खिडकीजवळ जागा मिळावी म्हणून धावत होते, तर काही आपल्या मित्रांसोबत बसण्यासाठी जागा राखून ठेवत होते। काही मिनिटात बस जवळपास भरली। आतमध्ये तब्बल 40 विद्यार्थी बसले होते। कुणी पहिलीतलं, कुणी तिसरीतलं, तर कुणी 5वीतलं। निरागस चेहरे, हसरे डोळे आणि घरी जाण्याचा आनंद। पण या आनंदी वातावरणावर काही वेळातच भीतीची सावली पडणार होती। याच दरम्यान बसचा चालक गाडीच्या दिशेने येताना दिसला। सुरुवातीला कुणाचं त्याच्याकडे विशेष लक्ष गेलं नाही, कारण तो रोजचाच चालक होता। अनेक वर्षांपासून तो ही बस चालवत होता। मुलं त्याला ओळखत होती। शाळेतील कर्मचारीही त्याला चांगलं ओळखत होते। त्यामुळे त्याच्याकडे संशयाने पाहण्याचं कोणालाच कारण नव्हतं। चालक बसमध्ये चढला, सीटवर बसला आणि इंजिन सुरू झालं। काही क्षणात बसने शाळेचा परिसर सोडला। बस रस्त्यावर आली आणि मुलांचा नेहमीप्रमाणे गोंधळ सुरूच होता। कोण गाणी गुणगुणत होतं, कोण खिडकीतून बाहेर पाहत होतं, तर काही मुलं खाऊ खात होती। सुरुवातीची काही मिनिटं अगदी शांततेत गेली, मात्र नंतर काही विद्यार्थ्यांच्या लक्षात एक विचित्र गोष्ट येऊ लागली। बसचा वेग कधी अचानक वाढत होता, तर कधी कमी होत होता। काही वेळा बस अनपेक्षितपणे एका बाजूला झुकत होती। सुरुवातीला मुलांना वाटलं की रस्ता खराब असेल, पण हळूहळू परिस्थिती बदलू लागली। रस्त्यावरून जाणाऱ्या काही वाहन चालकांनाही बसची हालचाल विचित्र वाटू लागली। मोठी स्कूल बस कधी डावीकडे तर कधी उजवीकडे हलत पुढे जात होती। काही दुचाकीस्वारांनी बसच्या जवळ जाऊन चालकाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, पण बस मात्र पुढेच जात होती। आतमध्ये बसलेल्या काही मोठ्या विद्यार्थ्यांच्या मनात आता शंका निर्माण झाली होती। काहीतरी बरोबर नाही अशी भावना त्यांना सतत जाणवत होती। दरम्यान बसमधील वातावरणही बदलू लागलं। काही लहान मुलांनी घाबरून आपल्या मित्रांचा हात पकडले। खिडकीतून बाहेर पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना बसचा वेग नेहमीपेक्षा जास्त असल्याचं जाणवत होतं। काही मुलं शांत झाली होती। काहींच्या चेहऱ्यावर प्रश्न होते। नेमकं काय चाललंय? बस अशी का चालतेय? चालक इतका घाईत का आहे? पण या प्रश्नांची उत्तरं त्या क्षणी कुणाकडेच नव्हती। काही अंतर पार झाल्यानंतर परिस्थिती आणखी गंभीर बनू लागली। बस एका वर्दळीच्या रस्त्यावरून पुढे जात होती। समोर वाहनांची ये-जा सुरू होती। अशातच एका ठिकाणी बसने अचानक जोरात वळण घेतलं। अनेक मुलं आपल्या सीटवरून हलली। काहींच्या हातातील पाण्याच्या बाटल्या खाली पडल्या। बसमध्ये अचानक किंकाळ्यांचा आवाज घुमला। आता मुलांच्या मनातील भीती स्पष्टपणे दिसू लागली होती। पण हा फक्त सुरुवात होती। पुढच्या काही मिनिटात अशी घटना घडणार होती ज्यामुळे संपूर्ण परिसर हादरणार होता। बस ज्या दिशेने जात होती त्यापुढे एक धोकादायक वळण होतं।
त्या वळणानंतर नेमकं काय घडलं? 40 मुलांचे जीव काही क्षणांसाठी कसे धोक्यात आले आणि या घटनेमागचं धक्कादायक सत्य नेमकं काय होतं हे आपण जाणून घेणार आहोत. बसमधील वातावरण आता पूर्णपणे बदललं होतं. काही मिनिटांपूर्वी हसणारी, खेळणारी आणि गप्पा मारणारी मुलं आता शांत झाली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. बसचा वेग सतत बदलत होता आणि त्यामुळे मुलांना नेमकं काय घडतंय याचा अंदाज येत नव्हता. काही मोठ्या विद्यार्थ्यांनी परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिलं तर बस इतर वाहनांच्या तुलनेत जास्त वेगाने पुढे जात असल्याचं दिसत होतं. दरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक वाहन चालकांचं लक्षही या बसकडे गेलं होतं. काही जणांना बसची हालचाल धोकादायक वाटू लागली. 1-2 दुचाकी स्वारांनी बसच्या बाजूला जाऊन हातवारे करत चालकाला सावध करण्याचा प्रयत्न केला. पण बसचा वेग कमी होत नव्हता. उलट काही वेळा ती आणखी वेगाने पुढे जात असल्याचं दिसत होतं. या सगळ्या प्रकारामुळे रस्त्यावरही चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. बसच्या आत आता लहान मुलं रडू लागली होती. काका, गाडी हळू चालवा, मला घरी जायचं आहे, असे आवाज ऐकू येत होते. काही मुलांनी आपल्या आईवडिलांची आठवण काढायला सुरुवात केली. एखाद्या छोट्या मुलासाठी अशा परिस्थितीचा सामना करणं किती अवघड असतं याची कल्पना करणंही कठीण आहे. त्यांना फक्त एवढंच समजत होतं की काहीतरी चुकीचं घडत आहे. वेळ पुढे सरकत होती आणि बस एका महत्त्वाच्या वळणाच्या दिशेने जात होती. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार त्या भागात काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला खोल जागा आणि जुन्या विहिरी होत्या. त्यामुळे वाहनचालकांना नेहमी सावधगिरी बाळगावी लागत असे. मात्र त्या दिवशी परिस्थिती वेगळी होती. बसचा वेग अजूनही नियंत्रणात दिसत नव्हता. काही अंतरावर पोहोचल्यावर बसने पुन्हा एकदा अचानक हेलकावा घेतला. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी जोरात किंकाळ्या फोडल्या. काही मुलांनी सीटला घट्ट पकडलं. काहींनी डोळे मिटून घेतले. बसमधील प्रत्येक सेकंद आता खूप मोठा वाटत होता. बाहेर काय घडतंय यापेक्षा आत बसलेल्या मुलांच्या मनात नेमकी कोणती भीती सुरू होती याची कल्पना करणं सुद्धा कठीण होतं. बस पुढे सरकत असताना समोर एक धोकादायक वळण दिसू लागलं. त्या वळणानंतर रस्त्याच्या कडेला एक खोल विहीर होती. स्थानिक नागरिकांना त्या जागेची पूर्ण माहिती होती. त्यामुळे अनेकांना बसची दिशा पाहून धरकी भरली. बस जर नियंत्रणाबाहेर गेली तर मोठा अपघात होऊ शकतो अशी भीती निर्माण झाली. आता परिस्थिती अत्यंत गंभीर झाली होती. काही प्रत्यक्षदर्शींनी नंतर सांगितलं की त्या क्षणी बसचा मार्ग पाहून त्यांना सर्वात वाईट घडण्याची भीती वाटत होती. कारण बस रस्त्याच्या मध्यभागी न राहता हळूहळू कडेला सरकत असल्याचं दिसत होतं. आत बसलेल्या विद्यार्थ्यांना देखील खिडकीतून काहीतरी वेगळं दिसू लागलं होतं. समोर बसलेल्या काही मुलांच्या लक्षात आलं की बस ज्या दिशेने जात आहे तिथे सुरक्षित रस्ता नाही. त्यांनी घाबरून मागच्या विद्यार्थ्यांना सांगायला सुरुवात केली. काही क्षणातच बसमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला. बस तिकडे का जाते? काय होतंय? असे प्रश्न एकमेकांना विचारले जात होते. पण उत्तर कुणाकडेच नव्हतं. या सर्व गोंधळात बस वेगाने पुढे सरकत होती. बाहेर उभे असलेले काही नागरिक आता बसकडे चिंतेने पाहत होते. कारण पुढे जे दिसत होतं ते अत्यंत धोकादायक होतं. बस आता रस्त्याच्या अगदी कडेला आली होती. आणखी काही सेकंदात ती थेट विहिरीच्या दिशेने जाणार असल्याचं स्पष्ट दिसत होतं. आत बसलेल्या विद्यार्थ्यांच्या हृदयाचे ठोके वाढले होते. काही मुलं रडत होती. काही देवाचं नाव घेत होती. काहींनी आपल्या मित्रांचा हात इतके घट्ट पकडले होते की भीती त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. त्या क्षणी प्रत्येकाला फक्त एकच आशा होती, ही बस कशीही करून थांबावी. मात्र पुढच्या काही सेकंदात असा प्रसंग घडला ज्याने तिथे उपस्थित प्रत्येक व्यक्तीचा श्वास रोखला. बस वेगाने विहिरीच्या दिशेने सरकत होती. प्रत्यक्षदर्शींना वाटलं आता अपघात अटळ आहे. पण नेमक्या त्या शेवटच्या क्षणी काय घडलं? बस विहिरीत पडली का? की एखाद्या अनपेक्षित गोष्टीने 40 विद्यार्थ्यांचे प्राण वाचले? आणि या संपूर्ण घटनेनंतर समोर आलेलं सत्य नेमकं काय होतं?
बस आता धोकादायक वेगाने पुढे सरकत होती. रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल विहिरीच्या दिशेने तिचा प्रवास सुरू असल्याचं पाहून आजूबाजूच्या लोकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. काही जण ओरडत होते, काही जण हातवारे करत होते, तर काहींनी मोबाईल काढून हा संपूर्ण प्रसंग रेकॉर्ड करायला सुरुवात केली होती. पण त्या क्षणी सर्वात मोठा प्रश्न एकच होता: बसमधील 40 विद्यार्थ्यांचं काय होणार? बसमध्ये बसलेली मुलं आता पूर्णपणे घाबरली होती. काही मुलं जोरजोरात रडत होती, काहींनी डोळे घट्ट मिटून घेतले होते, काही मुलं आपल्या मित्रांना बिलगून बसली होती. त्या काही सेकंदांमध्ये त्यांच्या मनात किती विचार आले असतील याची कल्पना करणंही कठीण आहे. शाळा सुटल्यावर आनंदाने सुरू झालेला प्रवास आता भीतीच्या सावटाखाली आला होता. प्रत्यक्षदर्शी सांगतात की बस विहिरीच्या दिशेने सरकत असताना सर्वांना वाटलं की आता मोठी दुर्घटना होणार, कारण बसचा वेग पूर्णपणे थांबलेला नव्हता. रस्त्याच्या कडेला असलेली जागा जवळ येत होती. प्रत्येक सेकंद अत्यंत महत्त्वाचा ठरत होता. आणि मग घडलं काहीतरी अनपेक्षित. विहिरीच्या जवळ सुरक्षेसाठी उभारण्यात आलेलं मजबूत लोखंडी बॅरिकेड बसच्या मार्गात आलं. भरधाव वेगाने आलेली बस त्या बॅरिकेडवर जोरात आदळली. एक मोठा आवाज झाला. काही क्षणांसाठी संपूर्ण परिसर हादरल्यासारखा वाटला. बसचा पुढचा भाग बॅरिकेडला धडकला आणि तिचा वेग अचानक कमी झाला. काही अंतर घासत गेल्यानंतर बस अखेर जागेवर थांबली. त्या क्षणी तिथे उपस्थित असलेल्या अनेक लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला, कारण काही सेकंदाआधी ज्याची भीती वाटत होती ती मोठी दुर्घटना टळली होती. बस विहिरीत कोसळली नव्हती. 40 विद्यार्थ्यांचे जीव वाचले होते. मात्र घटना इथेच संपली नाही, कारण खरा धक्का अजून बाकी होता. बस थांबताच स्थानिक नागरिक धावत घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बसचे दरवाजे उघडण्यास मदत केली. घाबरलेली मुलं एकामागून एक खाली उतरू लागली. काहींच्या डोळ्यांत अश्रू होते, काही अजूनही भीतीमुळे थरथरत होती. लोक त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. काही पालकांना फोन करण्यात आले. काही मिनिटातच संपूर्ण परिसरात या घटनेची चर्चा सुरू झाली. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक लोकांनी संपूर्ण घटनेची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. नेमकं काय घडलं? बसचा ताबा का सुटला? तांत्रिक बिघाड होता का? चालकाला अचानक तब्येतीचा त्रास झाला होता का? अनेक प्रश्न उपस्थित झाले. या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला. तपास जसजसा पुढे गेला तसतशी काही महत्त्वाची माहिती समोर येऊ लागली. बसची तांत्रिक तपासणी करण्यात आली. ब्रेक, स्टेअरिंग आणि इतर यंत्रणा तपासण्यात आल्या. चालकाची चौकशी करण्यात आली. प्रत्यक्षदर्शींची माहिती नोंदवण्यात आली. या सर्व प्रक्रियेनंतर अधिकाऱ्यांनी घटनेचं खरं कारण शोधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान ही घटना सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली. अनेकांनी व्हिडिओ शेअर केले. अनेक पालकांनी चिंता व्यक्त केली. आपली मुलं खरोखर सुरक्षित आहेत का? हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला. शाळा बसची सुरक्षा, चालकांची तपासणी, वाहनांची नियमित देखभाल आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली. या घटनेने एक महत्त्वाचा धडा दिला. विद्यार्थ्यांची सुरक्षा ही कोणत्याही परिस्थितीत तडजोडीची गोष्ट नाही. शाळा प्रशासन, वाहन चालक, संबंधित संस्था आणि पालक या सर्वांची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची असते. एका छोट्या निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना घडू शकते आणि वेळेत घेतलेला एक योग्य निर्णय अनेकांचे प्राण वाचवू शकतो. सुदैवाने या घटनेत सर्व विद्यार्थी सुरक्षित राहिले. पण जर त्या ठिकाणी मजबूत सुरक्षा बॅरिकेड नसतं तर परिस्थिती किती गंभीर झाली असती याचा विचारसुद्धा अंगावर काटा आणणार आहे. म्हणूनच रस्ते सुरक्षा, वाहन तपासणी आणि विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी असलेले नियम काटेकोरपणे पाळले जाणं आवश्यक आहे. आजही त्या दिवसाची आठवण अनेकांच्या मनात ताजी आहे. शाळेतून आनंदाने घरी निघालेली 40 मुलं आणि काही क्षणांत निर्माण झालेला थरार. ही घटना प्रत्येकाला विचार करायला भाग पाडते. सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करण्याची किंमत किती मोठी असू शकते याची जाणीव करून देते. मित्रांनो, या संपूर्ण घटनेबद्दल तुमचं मत काय आहे? विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आणखीन कोणती पावलं उचलली पाहिजेत?
तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या, रोचक आणि सविस्तर रिपोर्टसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण पुढचा रिपोर्टही तुमच्यासाठी तितकाच धक्कादायक आणि माहितीपूर्ण असणार आहे. धन्यवाद.